नमस्कार मित्रांनो. आषाढी एकादशी हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी लाखो वारकरी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वारी करतात. असे मानले जाते की या दिवशी श्रद्धेने व्रत, नामस्मरण आणि भक्ती अनेक पटीने फळ देते. पण आषाढी एकादशीला प्रत्येक स्त्री आणि पुरुषाने शरीराची शुद्धी आणि मनाच्या प्रसन्नतेसाठी काही विशेष नियम पाळणे अत्यंत आवश्यक मानले जाते. या पवित्र दिवशी भगवान विठ्ठलाची कृपा मिळवण्यासाठी खालील नियमांचे पालन करावे. 1. सकाळी लवकर उठून स्नान करावे. आषाढी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे. स्वच्छ वस्त्रे परिधान करून घरातील देवघरात दीप लावून भगवान श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांचे पूजन करावे. व्रताचा संकल्प घ्यावा. 2. विठ्ठलाची पूजा आणि नामस्मरण. या दिवशी शक्य तितका वेळ श्री विठ्ठल विठ्ठल किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. हरिनामाचे स्मरण हेच आषाढी एकादशीचे मुख्य साधन मानले गेले आहे. 3. एकादशीचे व्रत श्रद्धेने पाळावे. ज्यांना आरोग्याने शक्य असेल त्यांनी उपवास करावा. फलाहार आणि सात्विक आहार घ्यावा. उपवासासाठी दूध, फळे, सुकामेवा किंवा शिंगाड्याचे पीठ यासारखे सात्विक पदार्थ खावेत. उपवासाचा उद्देश केवळ अन्नत्याग नसून मन, वाणी आणि विचार यांची शुद्धी हा आहे. 4. तुळशीचे नियम. भगवान विष्णूच्या पूजेत तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र एकादशीला तुळशीची पाने तोडू नयेत. आदल्या दिवशी तोडलेली पाने पूजेत वापरावीत. भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे. 5. दानधर्म करावा. आपल्या सामर्थ्यानुसार अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजू व्यक्तींना मदत करावी. दान करताना अहंकार नसावा. 6वा नियम आहे दया, संयम आणि शांतता राखावी. या दिवशी कोणाशीही वाद घालू नये. राग, मत्सर, कटु बोलणे आणि इतरांचा अपमान करणे टाळावे. मन प्रसन्न ठेवून सर्वांशी प्रेमाने वागावे. 6वा नियम आहे सात्विक आहार घ्यावा. कांदा, लसूण, मांसाहार आणि मद्य यांचा पूर्णपणे त्याग करावा. हे तामसिक पदार्थ असल्याने शरीरातील शांत ऊर्जा विचलित करतात. म्हणून सात्विक, स्वच्छ आणि पवित्र अन्नच ग्रहण करावे. 7वा नियम हरिपाठ, भगवद्गीता आणि अभंग वाचावे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांच्या अभंगाचे पठण करावे. हरिपाठ आणि भगवद्गीतेचे वाचन केल्याने मनाला शांती लाभते. 8वा नियम दिवसा झोपणे टाळावे. एकादशीच्या दिवशी दिवसा झोपणे निषिद्ध मानले जाते. त्याऐवजी जास्तीत जास्त वेळ ईश्वर चिंतनात घालवावा. 9. शक्य असल्यास रात्रभर नामस्मरण करावे. अनेक भक्त एकादशीच्या रात्री भजन, कीर्तन किंवा हरिनामात वेळ घालवतात. ही परंपरा अत्यंत पुण्यदायी मानली जाते. ब्रह्मचर्य पालन. स्त्री पुरुषांनी या दिवशी ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे. 12. केस आणि नखे कापू नयेत. या दिवशी केस, नखे किंवा दाढी करणे अशुभ मानले जाते. 13वा नियम द्वादशीला योग्य पद्धतीने पारणे सोडावे. एकादशीचे व्रत द्वादशीच्या दिवशी योग्य वेळी पारणे करून पूर्ण करावे. त्यानंतर देवाचे आभार मानून प्रसाद ग्रहण करावा. मंडळी, या दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात? 1. कोणाचाही अपमान करू नका. खोटे बोलू नका. राग, मत्सर आणि नकारात्मक विचार टाळा. व्यसनांपासून दूर राहा. विनाकारण हिंसा किंवा कोणताही त्रास देऊ नका. अशा तऱ्हेने मित्रांनो, आषाढी एकादशी ही केवळ उपवासच नाही तर मन, वाणी, आचरण शुद्ध करण्याची पर्वणी आहे. श्रद्धा, नामस्मरण, सेवा आणि सदाचार यांच्या माध्यमातून आपण विठ्ठलाची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. जय जय रामकृष्ण हरी. पांडुरंग हरी विठ्ठल.